नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीमध्ये सध्याच्या काळामध्ये अनेक प्रयोग होत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आता जे पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात जे पीक आहे ते म्हणजे ऊसाचं. आणि या ऊसाच्या पिकाला आता खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. मागच्या 1-2 दिवसामध्ये साखरेची वाढ भरपूर झाली आणि त्यामुळं आता ऊसाकडं लक्ष आहे. आणि आमचे आदरणीय मित्र वैभवजी गुरव सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणीचे आहेत. त्यांचा 100 टनाच्या वरती म्हणजे गेलेला आज ऊस आहे आणि 14 महिन्याचा ऊस आहे. जवळजवळ 4 किलोचा एक ऊस दिसतो आणि खूप आता 14 महिन्यामध्ये त्यांच्या ऊसाची ग्रोथ आहे. आणि ते अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी करतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप लोक त्यांना दररोज फोन येतात आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचं कन्सल्टन्सी सुरू आहे. कुठल्याही प्रकारच्या कुठल्या कंपनीचं औषध न सांगता स्वतःच्या डोक्यानं या ठिकाणी ते लोकांना मार्गदर्शन करत असतात आणि त्याच्यात काही अपेक्षा ठेवत नाहीत. असे वैभव गुरवजी आलेले आहेत. माझा आत्ता सांगली जिल्ह्यातल्या ढवळी गावी हा प्लॉट आहे. 50 दिवसाचा प्लॉट आहे आणि आता फुटवा बघण्यासाठी ते आलेले आहेत. जवळजवळ 2री ते 4थी त्यांची फेरी इथं आहे लागणीपासून. तर वैभवजी नमस्ते. नमस्कार. हां, तर आता मला सांगा की आज 50वा दिवस माझ्या 7 फुटाच्या सरीच्या ऊसाचा प्रयोग आहे. काय स्थिती आहे? आज जर बघितलं आपण तर आज 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आपण जनरली म्हणतो की 60 दिवसापर्यंत ऊस बाळ भरणीला येतो, परंतु आपला जो ऊस आहे तो 10 दिवस आधीच बाळ भरणीच्या दरम्यान आलेला आहे. कारण आज जर फुटवेची संख्या जर आपण बघितली तर प्रत्येक ठोंबामध्ये 8 ते 10 फुटवे आलेले आहेत. म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओ ज्यावेळी आपण 10-12 दिवसापूर्वी केला त्यावेळी 3-4 दिसत होते, परंतु आज जर बघितलं की वास्तविक फुटवा तर आपण संपूर्ण कुठल्या पण ठोंबामध्ये जर घेतलं तर 8-10 फुटवे तरी आलेले आहेत. आणि एवढे फुटव्यांची संख्या ही फक्त अंतर जास्त ठेवल्यामुळेच निघालेली आहे. कारण 4.5 फुटातले जे प्लॉट आहेत, 5 फुटातले जे प्लॉट आहेत त्यांच्यात अजून एवढा फुटवा निघालेला नाही. कारण हे संपूर्ण जर बघितलं तर आपण आता वाटलं तर फुटवा मोजून दाखवूया की कितपत फुटवा आलाय, कसं आलाय. बरोबर, चांगल्या पद्धतीने फुटवा आलेला आहे. होय, आता ह्या ठोंबातला आपण लमसम फुटवा मोजून दाखवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला जो पाहिजे तो शाश्वत जो फुटवा आहे, म्हणजे पूर्णपणे जेवढा लागतो आपल्याला संख्या नियोजनासाठी 7 फुटामध्ये तेवढा फुटवा आज आपल्याला भेटलेला आहे. आणि आता जनरली जर आपण बघितलं की दुसरे प्लॉट जे असतात 4.5 फूट 5 फूट त्याच्यामध्ये एवढा फुटवा येण्यासाठी 7 फुटवे येण्यासाठी सुद्धा आपल्याला 60-65 दिवसाची वाट बघावी लागते. तर आपण हे संपूर्ण जर बघितलं चित्र तर पूर्णपणे असं ह्या सरीतला ऊस इकडं असा ही करतोय आणि जेटा कोंब आहे तेवढा साईडचा फुटवा फाईट देत चाललेला आहे. म्हणजे असं काही नाही की जे खालना अशी बेचरं उठलेत किंवा आवाढवी फुटवा निघालाय. आता आपण जर बघितलं, आता ह्या कोंबात जर विचार केला तर जेटा कोंब आणि साईडचा फुटवा एक लेवलनं निघालेला आहे. म्हणजे याचा फायदा काय होतो की निघताना कोंब जाड निघालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट काय तर हा ज्यावेळी आपण जेटा काढून घेणार आहे भविष्यामध्ये त्यावेळी एकसारखी वाढ आपल्याला दिसणारच आहे, असं होणार आहे. बरोबर. मग हे सगळं आता जे आहे त्याचा आपण वेळच्या वेळ केलेल्याचा परिणाम आहे का? आता अलीकडे जरा सुरुवातीला दुर्लक्ष झालं, परंतु परत जे सातत्यानं आपण जे पाठीमागे लागलोय त्याच्या की सारखं झालं पाहिजे त्याच्यामुळं हा इम्पॅक्ट झालेला आहे. म्हणजे आपण कमी दिवसामध्ये हा प्लॉट बाळ भरणीच्या स्वरूपात आणलेला आहे. हो, हे सगळं आहे. म्हणजे खूप मागच्या महिन्यात दुर्लक्ष झालं, पण आता सध्या याला काय करणं गरजेचं आहे? आता सर्वसाधारणपणे जेटाकोम काढून याला बाळभरणी होणं गरजेचं आहे. आणि ह्याला एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि त्याचबरोबर बायोस्टिम्युलंट एखादं घालून आपल्याला एक टॉनिकची फवारणी म्हणता येईल. कीटकनाशक बुरशीनाशकाबरोबर एक करता येईल. म्हणजे जनरली सगळे एकत्रित केल्यामुळे आपला फायदा काय होतो, जी रोग येणार आहे, जी कीड येणार आहे ती तिथंच थांबली जाते आणि त्याचा प्रादुर्भाव पुढे वाढत नाही. आणि त्याचा फायदा काय होतो तर येणारे भविष्य काळातलं जे मावा असेल किंवा पोकाबुंगा सारखा रोग असेल, अनेक रोग आहेत ते थांबतात तिथले तिथं. मागच्या 8 दिवसापूर्वी आपण खताचा डोस दिलेला आहे आणि 4 पोती तुम्ही बरंच काय टाकलेलं दिलं होतं मला. तर त्याचा परिणाम आहे का हो? त्याचा पण निश्चितपणे परिणाम आहे आणि त्याचा रिझल्ट अजून पण पुढे जाऊन येणाऱ्या 8 दिवसामध्ये अजून आपल्याला भरगच दिसायला चालू होईल. पण आपल्याला जो स्क्वेअर फुटला एक ऊस लागतो तेवढा मिळाला की आपण याच्या फुटवेची संख्या जी आहे ती बंद करणार आहे. म्हणजे असं नाही की निघतोय म्हणून फुटवा आपण ठेवणार आहे. जेवढे ऊस कारखान्याला भविष्यामध्ये जातील आणि जेवढे ऊस हार्वेस्टिंग आपलं होईल तेवढेच फुटवे आपण ठेवणार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण एकरी 4200 रोपं लावलेत तर आपण सर्वसाधारणपणे 10 ते 11 फुटवे ठेवणार आहे. त्याच्यातला एका दुसरा फुटवाही मरू शकतो आणि त्याचं संख्या नियोजन ही भविष्य काळामध्ये येणारे जे वॉटर शूट आहेत ते कव्हर करून जातील. म्हणजे ह्या सगळा परिणाम मला तर असं जाणवतंय की अंतर जास्त ठेवलेल्याचा
100% अंतर जास्त ठेवलेल्याचाच हा परिणाम आहे. कारण 50 दिवसामध्ये हा एवढा प्लॉट येणं म्हणजे काय सामान्य परिस्थितीमध्ये शक्य नाही. आणि पहिले काही दिवस पण आपले वाया गेलेत आणि त्याच्या दरम्यान म्हटलं तर आपण सर्वसाधारणपणे 40-45 दिवसाचाच हा ऊस आहे असं समजूया. हो हो हो. बरं, आता हे सगळं आहे, मी त्याचं तण व्यवस्थापन खूप चांगलं केलेलं आहे. म्हणजे एकदाच औषध थोडं मारलं होतं आणि परत आता मी त्याला येऊनच देत नाही आहे. आणि तणावाचा काय त्याच्यावर खरोखर परिणाम होईल का? आपण जे कोळपलंय मध्यंतरी, जे आपण कोळप्यानं आपल्या शेतकऱ्यांना दाखवलं की संबंध कशा पद्धतीने आपण कोळपणी केली, हाताचं कोळपं मारतोय मी. मारलं, त्याचा इम्पॅक्ट पण चांगल्या पद्धतीने येऊन जे आपण खतं टाकली होती ते मातीआड गेलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने अपटेक त्याचं चालू झालेलं आहे. आणि जे शेवाळलेली वगैरे जमीन होती तिची वरची लेअर आहे ती हल्ल्यामुळं जमिनीमध्ये ऑक्सिजन गेल्यामुळे व्यवस्थितरित्या बॅक्टेरियानं पण काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हां. बरं, आता ही बाळभरणी किती वेळा, 65व्या दिवशी करायची का? आता सर्वसाधारण बघितलं तर अजूनही 4-5 दिवसामध्ये बाळभरणी करता येईल अशा स्वरूपाचं स्ट्रक्चर आपलं तयार झालेलं आहे. तरी पण असे काही 5-10% ऊस राहतात, पाठीमागे फुटवा कमी जास्त राहतो. मग त्याच्यासाठी आपल्याला थोडंफार एक 4-5 दिवस थांबावं लागेल. सर्वसाधारणपणे 60व्या दिवशी आपण पूर्णपणे जेटाकोम काढून त्याची बाळभरणी केली तरी काय हरकत नाही. हो. बरं, हे सगळं आता चाललेलं आहे, हे सगळं म्हणजे जेटा कोंब मोठा दिसतोय, बाकी कोंब यायला लागलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे हे बघण्यासारखा प्लॉट आहे, इतर पण ह्याच्यात काय फरक आहे? याच्यामध्ये निघतानाच कोंबाची जी जाडी आहे, म्हणजे आपण सर्वसाधारण जाडी दाखवूया. ही जी जाडी आहे ना ते आवश्यक, म्हणजे जसा जेटा कोंब आहे, हा जेटा कोंब आहे, हा निघाल्यानंतरचा फुटवा आहे, तर ह्याच्या बरोबर याची जाडी आल्या. तर जनरली काय होतं, जर अंतर कमी असेल तर अंतर कमी असल्यानंतर खाली गोल रिंगण तयार झाल्यासारखा निर्जीव फुटवा जन्माला येतो. तसं ह्या ठिकाणी तसं होताना दिसत नाही, कारण पूर्णपणे त्याला सूर्यप्रकाश हा चांगल्या पद्धतीने मिळतोय. हवेतला ऑक्सिजन म्हणा, बाकीच्या गोष्टी आहेत त्याला जे लागतं ते पूर्णपणे मिळतंय. याचा इम्पॅक्ट म्हटलं तरी काय हरकत नाही. हां, ह्याला उभेराव इथं तुम्हाला गावताळ किंवा म्हणजे मरलेलं रोप कुठं दिसतंय का? नाही, सर्वसाधारणपणे संपूर्ण प्लॉटमध्ये असं मरक वगैरे असं कोंब काही दिसत नाहीत. काही असू शकतात जे सशानं वगैरे खाल्लेले आहेत त्याच्यामध्ये असू शकतात, नाही असं नाही. परंतु गवताळाचा प्रादुर्भाव हा फार कमी आहे. म्हणजे संपूर्ण प्लॉट आहे तो एक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे. बरोबर. कारण दिवसावाईज जर बघितलं तर आपण 50व्या दिवशी एवढी वाढ करू शकत नाही. मग हा प्लॉट आता बघायला लोक सुद्धा काही दिवसानं येतील माझ्याकडे, असं मला पण अंदाज आहे. आणि मला मग प्रेरणा मिळेल. बघण्याचा अर्थ आपला मोठेपणा नव्हे, पण बघण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना बाबा आपल्यालाही लोकांच्याकडून शिकायला मिळतं. बरोबर आहे. जे लोक आपल्याकडे बघायला येतात त्यांच्याकडून काहीतरी नवीन प्रयोग त्यांनी ह्याच्या आधी शेतामध्ये केलेले असतात, त्याच्यातून काही गोष्टी आपल्याला शिकायला पण मिळतात. म्हणजे कशाबरोबर काय केलं त्यांनी, त्यांना काय रिझल्ट भेटले, हे रिझल्ट पण लोक शेअर करतील आणि त्याच्यातून आपण अजून प्रगती करत पुढे जाऊया. हां. बरं, ठीक आहे. आता बाळभरणीच्या वेळेला ट्रॅक्टरनं करायची आहे का बैलानं? आता ही बाळभरणी आहे ती ट्रॅक्टरने केली तरी काही हरकत नाही, कारण पूर्णपणे आपण त्या पद्धतीनंच याचं जे स्ट्रक्चर केलंय, म्हणजे साईडला पायपा वगैरे लावत असताना पायपा वगैरे ठेवलेले आहेत. म्हणजे ह्याच्या दृष्टिकोनातनं ठेवलेत की ट्रॅक्टर वगैरे एका ठिकाणाहून आपल्याला शिफ्टिंग न करता एक पाईप उचलली की बाकी सगळं होऊन जातं. म्हणजे हे सगळं व्यवस्थित करता येणार आहे. पण हे बारके कोंब मुजतील की नाही? बारके कोंब म्हणजे मुजायला नकोत, म्हणूनच आपण जे स्प्रे आणि एक ड्रिंचिंग आता घेणार आहे ते म्हणजे सर्वसाधारणपणे 3 फुटापर्यंत आपले जे खालनं आलेले कोंब आहेत ते जातील पूर्णपणे. आता 1 फुटापर्यंत, काही अर्धा फुटापर्यंत आहेत, ते 2-2.5 फुटापर्यंत कसे जातील यासाठी आपण जो स्प्रे आणि ड्रिंचिंग घेणार आहे आता उद्या परवा, ते त्यासाठीच असणार आहे. हो. ठीक आहे. आपण आणि पुढं नंतर ह्याच्यामध्ये बघूया आणि काय करायचं आहे आपल्याला, त्यात तुमचं सतत मार्गदर्शन आम्हाला होत राहील. ओके, धन्यवाद.